आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टचिंग थेरम एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दी थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयावर असणारी जी उदाहरण आहे ते उदाहरण आपण पाहत आहोत. प्रॅक्टिस 3.2 मधला क्वेश्चन नंबर 3, 4 and 5 हे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस 3.2 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. तो 3 क्वेश्चन बघूया. काय सांगितलेलं आहे बघा. If radii of two circles are 4 cm and 2.8 cm, draw a figure of these circles touching each other externally and internally. 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर त्रिज्येची दोन वर्तुळ आहेत. ही दोन्ही वर्तुळांच्या खाली दिलेल्या स्थितीनुसार आकृत्या काढायला सांगितले. एक्सटर्नली म्हणजे बाह्य स्पर्श असणारी ती दोन वर्तुळ काढा आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे इंटरनली आंतरस्पर्शी असणारी दोन वर्तुळ काढायला सांगितले. बघा आता पहिला भाग जो आहे आपण तो पहिला भाग निवडूया. म्हणजे radii of circles. radii of circles वर्तुळांच्या त्रिज्या. काय दिलेले आहेत बघा. एक पहिली दिलेली R1 बरोबर 4 सेंटीमीटर आणि R2 बरोबर 2.8 सेंटीमीटर. आता त्यातला पहिला भाग जो आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स बाह्यस्पर्शी वर्तुळे. आता या दोन डिस्टन्स त्यांच्या सेंटर मधलं जे डिस्टन्स असणार आहे ते ए बी बरोबर सम ऑफ देअर रेडाई मीन्स R1 प्लस R2 म्हणजे 4 अधिक 2.8 म्हणजेच किती आलं तर 6.8 सेंटीमीटर. मग आपल्याला सेगमेंट ए बी काढावा लागेल. तो सेगमेंट ए बी हा 6.8 सेंटीमीटर लांबीचा रेखा ए बी काढावा लागेल. आता त्याची डायग्राम आहे ते इथं काढतो बघा. मग नंतर इंटरनलीचा जो भाग आहे त्यातला दुसरा भाग बघूया. बघा एक लाईन घेतली बरोबर आहे. आता या लाईनवर आपल्याला ए आणि बी सेंट्रल सर्कल आहे. ए बी हे डिस्टन्स आहे ते 6.8 सेंटीमीटर घ्यायचंय. किती घ्यायचंय 6.8 सेंटीमीटर. हा रेषाखंड घेतो मी. हे 6.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड दिले. आता ए सेंटरचं एक सर्कल असेल आणि दुसरं बी सेंटरचं सर्कल असेल. या दोन्ही मधलं डिस्टन्स जे ते डिस्टन्स 6.8 सेंटीमीटर असणार आहे. किती असणार आहे 6.8. आता काय करा. आता 4 सेंटीमीटर अंतर घ्या आणि ए केंद्रबिंदू असणार 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ करा. किती ए केंद्रबिंदू आणि 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढूया.
एक केंद्रबिंदू आणि 4 त्याची रेडियस जी आहे ही रेडियस किती आहे तर ही 4 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता बाळांनो हे साहजिकच आहे, हे अंतर किती हे पूर्ण 6.8 आहे. हे जर 4 सेंटीमीटर तुम्ही घेतलं तर ही साहजिकच आहे किती असणार आहे बरोबर आहे 2.8 सेंटीमीटर. आता बी केंद्रबिंदू आणि एवढी त्रिज्या घेऊन दुसरं वर्तुळ काढूया. आणि ह्याची त्रिज्या किती असणार आहे तर 2.8 सेंटीमीटर. लक्षात आलं. हे एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या बाबत आपण हा भाग बघितलेला आहे. त्यातला पहिला पर्याय दोन विचार आहेत एक्सटर्नली आणि इंटरनली. हे आपण एक्सटर्नलीची डायग्राम काढली बघा एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता पुन्हा याच्याच खाली दुसरा मुद्दा इंटरनली टचिंग सर्कल्स. हे काढता फारसं कठीण आहे असं नाही. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे इंटरनली टचिंग सर्कल्स. इंटरनली टचिंग सर्कल्स म्हणजे अंतरस्पर्शी वर्तुळ. आता आपल्याला माहितीये की अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधलं अंतर म्हणजे ए आणि बी केंद्रबिंदू असणारी ती दोन वर्तुळ आहेत. तर त्यांच्या केंद्रातलं अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्येचा फरक घ्यावा लागतो. म्हणजेच AB बरोबर R1 जे आहे ते 4 सेंटीमीटर आहे. 4 वजा हे आहे ते 2.8. त्या दोघांची वजाबाकी केली तर AB बरोबर किती येणार आहे बरोबर 1.2 सेंटीमीटर. किती 1.2 सेंटीमीटर. आता काय करावं लागेल त्याची डायग्राम काढूया. त्यासाठी मला एक लाईन L घ्यावी लागेल. एक लाईन L घेतो मी. आता ह्या लाईन L वर त्या दोन्ही वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर जे आहे ते किती 1.2 सेंटीमीटर. आता कंपास मध्ये आपण 1.2 सेंटीमीटर अंतर घेऊया. एक 1.2 सेंटीमीटर हे अंतर हे ए केंद्र असेल आणि हे बी केंद्र. इथं 1.2 सेंटीमीटर या दोन्ही मधलं अंतर. आता काय करा तर आता 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. मोठं वर्तुळ पहिलं काढा 4 सेंटीमीटर त्रिज्येचं. बरोबर आहे. आता ए बिंदूवर कंपासचा पोला देतो ठेवा कारण का मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ए आहे आणि 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा. आता साहजिकच आहे हे 4 आहे. ए पासून या बिंदूपर्यंतचं अंतर 4 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे ना. याची त्रिज्या किती आहे आपण घेतलेली ही तर 4 सेंटीमीटर.
ए पर्यंत अंतर किती 4 सेंटीमीटर अंतर आहे. हे जर पूर्ण 4 असेल त्यातून 1.2 वजा केलं तर उरेल किती 2.8. म्हणून आता बी केंद्रबिंदू घ्या आणि या बिंदू इतकं अंतर घ्या आणि दुसरं वर्तुळ काढा. ते 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं असणार आहे. किती असणार आहे 2.8 सेंटीमीटर त्रिज्येचं. म्हणजे हे असेल 2.8 सेंटीमीटर. थोडस अंक दिसत आहेत का बघा. 2.8 सेंटीमीटर आणि ते मध्ये अंतर आहे ते किती आहे हे ए आणि बी मधलं अंतर किती आहे. ए बी अंतर 1.2 सेंटीमीटर. 1.2 सेंटीमीटर आणि ए पासून समजा हा पी हा बिंदू जर असेल तर ए पासून पी पर्यंत अंतर हे 4 सेंटीमीटर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इंटरनली आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल्स काढू शकता. आलं लक्षात. आता प्रॉब्लेम चेक मधला क्वेश्चन नंबर 11 आहे. प्रॉब्लेम चेक 3 मधला क्वेश्चन नंबर 11 आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे. आता बघा काय सांगितलंय. प्रश्न कुठला आहे बघा. प्रॉब्लेम चेक 3 मधला क्वेश्चन नंबर 11. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर ए बी सी अँड each of radii 3 सेंटीमीटर such that each circle touches the other 2 circles. म्हणजे 3 वर्तुळ अशी काढायला सांगितले. ए बी आणि सी केंद्रबिंदू असणारी 3 वर्तुळ काढायचे. ती तिन्ही वर्तुळांच्या प्रत्येकी त्रिज्या 3 सेंटीमीटर असतील आणि ती एकमेकांना स्पर्श करत असतील. बाळांनो आता मी इथं एक विश्लेषक आकृती काढतो तुम्हाला समजावून देतो जरा. बघा आता हे जरा अॅनालिटिकल डायग्राम काढतोय मी. ही विश्लेषक आकृती काढतोय. तिसरं वर्तुळ करताना जरा थोडीशी अडचण येते बघा. तिसरं वर्तुळ करताना अडचण येते. बघा आता हे ए केंद्र असलेलं वर्तुळ आहे. हे बी केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि हे सी केंद्र असलेलं वर्तुळ आहे. समजा ही 2 वर्तुळ परस्परांना पी बिंदू स्पर्श करतात. ही 2 वर्तुळ परस्परांना क्यू बिंदू स्पर्श करतात आणि ही 2 वर्तुळ परस्परांना आर बिंदू स्पर्श करतात. आता हे जे अंतर आहे हे 3 पॉइंट कोलिनियर असणार आहे. हे सुद्धा 3 पॉइंट कोलिनियर असणार आणि हेही 3 पॉइंट कोलिनियर असणार. समजा याची ही त्रिज्या एपी बरोबर 3 सेंटीमीटर आहे. याची त्रिज्या 3 आहे म्हणजे एबी किती होईल 6 सेंटीमीटर. हेही किती आहे 3 सेंटीमीटर आहे. हेही किती आहे 3 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. म्हणजे बीसी सुद्धा किती होणार आहे 6 सेंटीमीटर. हे किती आहे 3 सेंटीमीटर
आणि सीआर सुद्धा किती आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे एसी किती होणार आहे 6 सेंटीमीटर होणार, बरोबर. म्हणजे याचा अर्थ त्याला सोल्युशन आपल्याला थोडंसं लिहावं लागेल बाळांनो, बरोबर आहे. थोडंसं सोल्युशन लिहावं लागेल आणि मग रचना करावी लागेल. बघा कशी रचना करतोय आपण. बघूया आता ही रचना करायला आपल्याला इथं जरा थोडंसं ही आहे ती आपली अनालिटिकल डायग्राम. अनालिटिकल डायग्राम म्हणजे विश्लेषक आकृती. आहे ती विश्लेषक आकृती. आता एक गोष्ट बाळांनो बोलता येईल की इन फिगर आकृतीमध्ये हे 3 बिंदू जे आहेत ए पी आणि बी हे 3 बिंदू कोलिनियर, म्हणजे ए डॅश पी डॅश बी. का तर थेरम ऑफ टचिंग सर्कल, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. थेरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणजे स्पर्श वर्तुळांचा हे प्रमेय. स्पर्श वर्तुळे आणि त्याचंही काय आहे प्रमेय आहे. स्पर्श वर्तुळांचं हे प्रमेय. मग काय म्हणता येईल तर ए बी बरोबर, बघा ए बी बरोबर एपी अधिक बीपी, म्हणजेच ए बी बरोबर एपी किती आहे तर एपी 3 सेंटीमीटर आहे, 3 अधिक 3, सो ए बी बरोबर किती असणार आहे 6 सेंटीमीटर. आता बघा ज्या पद्धतीने एबी 6 सेंटीमीटर आलं तसंच बीसी सुद्धा काय असणार आहे 6 सेंटीमीटर, एसी सुद्धा किती असणार 6 सेंटीमीटर. सिमिलरली याचप्रमाणे बीसी बरोबर 6 सेंटीमीटर आणि एसी बरोबर सुद्धा किती असणार आहे 6 सेंटीमीटर. लक्षात आलं. मग बाळांनो याचा अर्थ ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. हा कसा ट्रायंगल झाला इक्विलॅटरल. मग आपण हा इक्विलॅटरल ट्रायंगल करूया. पण हा कसा झाला नाही ते उलट ट्रायंगल झालेला, म्हणून उलटा करूया आपण याच्यासाठी. तुम्ही सरळ काढला तरी चालेल, हे सर्कल इथं काढलं असतं तरी चाललं असतं, म्हणजे सरळ त्रिकोण. आता माझा खाली घेतलेले म्हणून मी खाली घेतोय बघा. मग आता काय करूया एक एल रेषा काढूया. ह्या एल रेषेवर ए बी ही बाजू घेऊया. किती आहे 6 सेंटीमीटरची. किती आहे 6 सेंटीमीटर. तर कंपास मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊया. आता हे मी घेताना बाळांनो थोडस 6 सेंटीमीटर काय करूया इथं कंपासचं पोलार टोक घेऊया, इकडे एक कंस करूया आणि उलट कंपास ठेवून इकडे एक कंस करूया. बरोबर आहे. आता हे तुमचं मी अंतर बदलत नाही, आहे तसं ठेवतो, कारण परत बीसी सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. इथं ए बिंदू आला, इथं बी बिंदू आला. आता हे 6 सेंटीमीटरचं अंतर आहे. आता काय करूया तर बी बिंदूतून आता मी सी बिंदू खाली म्हणून मी खालीच कंस करतो बाळा. बरोबर आहे. असा कंस केला. आता एसी सुद्धा अंतर किती आहे तर 6 सेंटीमीटर, म्हणून ए बिंदूवर कंपासचा पोलार टोक ठेवतो आणि काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस.
हा जो बिंदू आहे माझा, त्यांचा छेदन बिंदू जो आहे तो कुठला असणार आहे, तर सी बिंदू येईल. आता काय करूया, ए आणि सी हे दोन बिंदू एकमेकाशी जोडूया आणि बी आणि सी हे दोन बिंदू एकमेकाशी जोडूया. माझा हा त्रिकोण तयार झाला. त्या प्रत्येक त्रिकोणाची बाजू जी आहे ती किती असणार आहे, 6 सेंटीमीटर असणार आहे. आता मी काय करतो बघा, यामध्ये या 3 बाजूपैकी एका बाजूचा मला एक लंबदुभाजक घ्यावा लागेल. मग मी AB चा लंबदुभाजक घेतो. ए बिंदूवर कंपाचा तोरा ठेवतो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो. वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस. आता मात्र अंतर बदलायचं नाही. परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम काय सांगतं, एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज ॲट बरोबर आहे इक्विडिस्टंट फ्रॉम दी एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट. रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर म्हणजे समान अंतरावर असतो. म्हणून हे जेवढं अंतर घेतलेलं आहे सुरुवातीला तेवढंच अंतर घेतो आणि बी बिंदूवर कंपाचा पुराठा ठेवतो आणि काढलेल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस करतो. काढलेल्या कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस करूया आपण आता. बरोबर आहे. आता या दोन कंसाचा जो छेदन बिंदू आहे बघा, त्या दोन कंसाचा छेदन बिंदू, त्या छेदन बिंदूतून जाणारी एक रेषा काढूया. आता तुम्ही म्हणणार सर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर का काढला, सांगतो आता मी तुम्हाला. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर एवढ्यासाठी काढला की या प्रत्येक सर्कलची each and every circle has a radius 3 centimeter and total distance between A to B is 6 centimeter. If we take a perpendicular bisector, then we get a midpoint of a segment AB. मग काय होईल, AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर लंबदुभाजक घेतल्यामुळे काय होईल, AB 6 सेंटीमीटर आणि प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. आपल्याला लंबदुभाजकामुळे या रेषाखंड AB चा मध्यबिंदू मिळेल. मग आता काय करावं लागेल, बाय टेकिंग A as a center, ए हा बिंदू केंद्रबिंदू आणि एवढी रेडियस घेऊन काय करावं लागेल, असं सर्कल काढावं लागेल. हे सर्कल काढावं लागेल. बरोबर आहे. आता दुसरा भाग काय, इथून बी पासून सुद्धा अंतर तेवढंच असणार आहे. म्हणून बी बिंदूवर कंपाचा पुराठा ठेवा आणि काय करा, तुम्ही अशा पद्धतीने सर्कल काढा. बरोबर आहे. आता काय आहे, आता साहजिकच हे जर 3 सेंटीमीटर बरोबर आला असेल तर इथं सुद्धा सी बिंदू हा केंद्रबिंदू मानून तुम्ही दुसरं सर्कल दुसरं सर्कल काढू शकता. सनमाईकवर थोडस बाळांनो रचना करणं म्हणजे दिव्य. बघा, त्या प्रत्येक वर्तुळाची जी त्रिज्या आहे त्या प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे, तर ही रेडियस किती असणार, हा पी पॉइंट आला तुमचा, इथं क्यू पॉइंट आला, इथं आर पॉइंट आला आणि प्रत्येकाची रेडियस किती असणार आहे, 3 सेंटीमीटर. इथं सुद्धा 3 सेंटीमीटर असेल, हे सुद्धा 3 सेंटीमीटर असेल, हे सुद्धा 3 सेंटीमीटर असेल, हे सुद्धा 3 सेंटीमीटर असेल आणि हे सुद्धा किती असणार आहे, 3 सेंटीमीटर असणार. अशा पद्धतीने तुम्ही याची डायग्राम काढू शकता. क्वेश्चन नंबर 11 आहे प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 11. चला आता बघूया.
3.2 मधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर जो आहे क्वेश्चन नंबर 3.2 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो 4. जरा थोडंसं मला डायग्राम काढायला वेळ द्या. बघा काय सांगितले. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर P and Q टच each other at point R. P आणि Q केंद्रबिंदू असलेली वर्तुळ परस्परांना R बिंदूत स्पर्श करतात. A line passing through R meets the circles at A and B respectively. R बिंदूतून जाणारी एक रेषा दोन्ही वर्तुळांना A आणि B मध्ये छेदते. तर सिद्ध करायचं देन प्रूव्ह दॅट सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट B2. AP आणि B2 हे दोन रेषाखंड एकमेकाला समांतर आहेत. And triangle APR similar to the triangle RQB. म्हणजे APR आणि RQB हे दोन त्रिकोण समरूप आहेत. If angle RQB equal to find angle RQB if angle PAR equal to 35 degree. म्हणजे हा जर कोन 35 अंशाचा असेल तर RQB हा कोन काढायला सांगितलेला आहे. RQB हा कोन काढायला सांगितलेला आहे. आता बाळांनो हे दोन वर्तुळे एक्सटर्नली टच होतात. म्हणजे पहिला एक मुद्दा सांगावा लागेल की हे तीन बिंदू P, R आणि Q हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत. बरोबर आहे. तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत. आता पहिला मुद्दा जर विचारात घेतला बघा मी पहिला मुद्दा आता जो सांगितलाय तो पहिला लिहून घेऊया बाळांनो. कुठला तर हे तीन पॉइंट कोलिनियर आहेत. बरोबर आहे. म्हणून प्रूफ मधलं सिद्धतेतला पहिला भाग आपण पहिल्याचं उत्तर लिहिणार आहे सुरुवातीला. बघा P and Q center the circles touches external P व Q केंद्र वर्तुळे P व Q केंद्र वर्तुळे P व Q केंद्र वर्तुळे काय करतात बाहेरून स्पर्श करतात. बाह्य स्पर्शी आहे. बाह्य स्पर्शी आहे. म्हणून हे तीन पॉइंट P
हा केंद्रबिंदू, क्यू हा केंद्रबिंदू आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा, हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असणार आहेत. सो पी डॅश आर डॅश क्यू का बरोबर आहे. थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणजे काय? स्पर्श वर्तुळे प्रमेय. स्पर्श वर्तुळे प्रमेय, स्पर्श वर्तुळांचं हे प्रमेय. आता बाळांनो, आपणाला एपी आणि क्यूबी हे पॅरलल लागतात. पूर्ण सगळ्या आता 10वी पर्यंतच्या भूमितीचा जर विचार केला तर दोन लाईन किंवा दोन सेगमेंट पॅरलल दाखवण्यासाठी आपण टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स आपण पाहिलेले आहेत, म्हणजे समांतर रेषांच्या कसोट्या बघितलेल्या आहेत. आणि दुसरा भाग काय? कॉन्व्हर्स ऑफ अ बीपीटी, जो आता 10वी मध्ये बघितलेला आहे. पण इथं तो ट्रायंगल नाही. ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल असा नाही की त्या ट्रायंगलच्या दोन बाजूंना छेदणारी एखादी रेषा आहे, त्यामुळे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास इथं वापरता येणार. मग या जर दोन एपी आणि बीक्यू हे जर दोन समांतर दाखवायचे असेल तर आपणाला समांतरतेची कसोटी वापरायला लागेल. मग कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत जरा थोडासा विचार करावा. कोणत्या टाईपचे अँगल होत आहेत? बरोबर आहे. कुठल्या? तर अल्टरनेट अँगल्स तयार होत आहेत. कसले अँगल तयार होतात बाळांनो? अल्टरनेट अँगल्स तयार होत आहेत. कुठल्या पॉइंट जवळचे अल्टरनेट अँगल तुम्ही निवडताय? कुठल्या? बरोबर आहे. म्हणजे ए आणि क्यू पॉइंट जवळचा अँगल आपण निवडूया. बरोबर आहे. आता बाळांनो, म्हणजे हा ए जवळचा आणि बी बिंदू जवळचा जर हे दोन कोण जर आपल्याला एकरूप दाखवायचे असतील म्हणजे काय होईल बघा, असं हे अल्टरनेट अँगल्स तयार होतील. म्हणजे कुठला अँगल? पी ए आर आणि क्यू डी आर हे जर एकरूप झाले तर ह्या दोन लाईन पॅरलल येतील बघा. बरोबर आहे. मग आता इथं हे तीन पॉइंट पी आर क्यू हे तीन बिंदू एक रेषेत आणि एबी ही एक रेषा काढलेली, म्हणजे याचा अर्थ हे जे दोन कोण आहेत, हा कोण आणि हा कोण कसा येणार आहे? बरोबर आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बरोबर आहे. सो वी राईट हिअर कुठला अँगल? अँगल ARP congruent with angle BRQ. क्रमांक देऊया 1, कारण हे कसले अँगल आहेत बाळांनो? बरोबर आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. म्हणजे काय? म्हणजे कसले कोण? हे विरुद्ध कोण. बरोबर आहे. आता त्या दोघांचंही माप जे आपण x अंश मानूया. सो अँगल ARP इक्वल टू अँगल BRQ इक्वल टू किती मानूया? x अंश. आणि ह्याला क्रमांक 1 देतो बघा. ह्याला क्रमांक देतो 1. आता हे इथं ट्रायंगल तयार झाला. कुठला? तर PAR हा ट्रायंगल तयार झालेला आहे. आता ह्या ट्रायंगलच्या बाबत जर बघितलं तर या ट्रायंगलचा हा जो सेगमेंट PA आणि सेगमेंट PR कॉन्ग्रुएंट असणार आहे. का बरं? बरोबर आहे. त्या दोन्ही PA ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि PR सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे आणि दोन्ही ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ते समान असणार आहे. सो इन ट्रायंगल PAR, त्रिकोण PAR मध्ये कुठला सेगमेंट? रेख. कोणता रेख? बरोबर आहे. PA कॉन्ग्रुएंट सेगमेंट रेख. कोणता रेषाखंडाला? PA कुणाला कॉन्ग्रुएंट असणार आहे? PR. हे का वाढवू? बरोबर आहे. का? रेडाय ऑफ सेम सर्कल.
रेडियाई ऑफ सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या काय त्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग आता बाळांनो हे जर दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल्स अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्या दोन एकरूप बाजू समोरचे कोन सुद्धा एकरूप आहे. कुठला? एक तर अँगल ARP आणि अँगल PAR हे दोन्ही एकरूप असणार आहेत. म्हणजे सो अँगल PAR इक्वल टू अँगल ARP. बरोबर आहे. हे दोन्ही अँगल कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. पण बाळांनो ARP चं माप मांडलेले आपण किती मांडलेले? x अंश. हे काय वापरलं आपण? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर एकरूप बाजू समोरचे कोन एकरूप असतात. इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन अँगल अपोजिट टू देम आर आल्सो कॉन्ग्रुएंट. दिस इज द आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. हे काय आहे आपलं? आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. समद्विभुज त्रिकोण प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचं हे प्रमेय. आता बाळांनो त्याला क्रमांक देऊया. दोन क्रमांक किती देऊया? दोन. ज्या पद्धतीने इथं PAR हा ट्रायंगल आयसोसेलेस तयार झाला तसा इथं सुद्धा QBR हा सुद्धा बरोबर आहे आयसोसेलेस. कारण याच्या QR आणि QB हे दोन्ही सेगमेंट एक कॉन्ग्रुएंट असणार. सो इन ट्रायंगल QBR त्रिकोण QBR मध्ये दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. कुठले? तर सेगमेंट रेख कोणता रेषाखंड QR कॉन्ग्रुएंट असणार आहे. सेगमेंट रेख कुणाला? QB ला. का? पुन्हा तेच कारण रेडियाई ऑफ सेम सर्कल. रेडियाई ऑफ सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या कायच्या त्रिज्या. बरोबर आहे. मग आता हे जर दोन साइड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या अपोजिट असणारे अँगल म्हणजे QR च्या अपोजिट असणारा अँगल QBR आणि QR च्या अपोजिट असणारा QBR आणि QB च्या अपोजिट असणारा QRB हे दोन्ही किंवा BRQ हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे कोण? अँगल QBR इक्वल टू अँगल BRQ. QBR हा कोन आणि BRQ हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात. पण अँगल BRQ चं मेजर किती आहे? तर x डिग्री. क्रमांक 2 दिली. आणि ह्याला सुद्धा कारण काय? तर आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. समद्विभुज त्रिकोण प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आता बाळांनो इथं PAR चं मेजर x डिग्री आलं, QBR चं मेजर सुद्धा x डिग्री आलं. सो अँगल PAR इक्वल टू अँगल QBR इक्वल टू x डिग्री. कुठून घेतलं हे? फ्रॉम कुठला? 2 and 3. 2 व 3 वरून. आता बघूया हा अँगल PAR आणि अँगल QBR हे दोन्ही x चे आहेत. पण हे दोन्ही अँगल कोणत्या टाइपचे अँगल आहेत? बघा अँगल PAR आणि अँगल QBR हे दोन्ही अँगल अल्टरनेट अँगल आहेत. सो वी राइट हियर सो AP पॅरलल टू QB किंवा BP.
AP पॅरलल PQ का कुठली टेस्ट अल्टरनेट अँगल्स टेस्ट म्हणजे व्युत्क्रम कोन कसोटी ही आहे ती विक्रम कोनाची कसोटी आलं पहिलं स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलेले बघा पहिलं विधान आपलं सिद्ध झालेलं आहे बरोबर आहे हे पहिलं विधान आपण सिद्ध केलं आता दुसरं विधान काय आहे दुसऱ्या विधानामध्ये काय सांगितलेलं आहे ट्रायंगल APR हा त्रिकोण APR आणि त्रिकोण कुठला त्रिकोण तर RQB हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवायचे त्यालाही क्रमांक देऊन ठेवूया मग त्याला क्रमांक 3 देतो म्हणजे हे परत वापरता येईल आपल्याला हे विधान परत वापरता येऊ शकेल हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आता हा पहिल्या याचं आपण सिद्धता मांडली आता दुसऱ्याची सिद्धता मांडूया दुसऱ्याची मांडतोय आपण बघा आता बघा इन ट्रायंगल PAR and triangle RQB त्रिकोण PAR व त्रिकोण RQB मध्ये बघूया आता इथं हा अँगल जो आहे ARP हा कॉन्ग्रुएंट आहे कुणाला तर BRQ ला काय बरोबर आहे वर्टिकली अपोजिट अँगल्स काय आहे ते विरुद्ध कोन आता अँगल PAR हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला अँगल QBR आता इथं म्हणूया हे कुठून घेतलं तर फ्रॉम 3 वर कुठून घेतलं हे फ्रॉम 3 वर मग हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर झाले कुठल्या टेस्टनुसार ट्रायंगल PAR सिमिलर टू द ट्रायंगल RQB कुठली टेस्ट AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे कुठला कोको समरूपता कसोटी बघा हे दुसऱ्या विधानाची आपण सिद्धता झाली बघा ही दुसऱ्या विधानाची सिद्धता झाली आता हा जो अँगल आहे अँगल कुठला दिलेला आहे अँगल तर PAR हा 35 चा दिलेला आहे हा 35 चा दिलेला आहे तर तुम्हाला RQB हा अँगल काढायचा आता PAR जर 35 चा असेल
तर क्यूबीआर हा सुद्धा कितीच असणार आहे? पीआर आणि क्यूबीआर या दोघांची मापं समान आहेत, म्हणजे क्यूबीआर सुद्धा हा सुद्धा कितीच असणार आहे? 35 अंशाचा. कारण का काय ते अल्टरनेट अँगल आलेले, बरोबर आहे. आता हा 35 आहे, याचा अर्थ क्यूआरबी सुद्धा कितीच असणार आहे? 35 चा, बरोबर आहे. मग आता आपण तिसऱ्याची सिद्धता लिहूया. तिसऱ्याचं उदाहरण सोडूया. तिसरं त्यामध्ये बघा इथं अँगल PAR इक्वल टू अँगल QBR बरोबर किती अंशाचा असणार आहे? 35 अंशाचा. हे कुठून घेतलं तर फ्रॉम 3, हे आपलं तिसरं विधान आहे, 3 वरून, बरोबर आहे. आता QBR जर 35 चा असेल तर QRB सुद्धा कितीच असणार आहे? बरोबर आहे, 35 अंशाचा. सो इन ट्रायंगल QRB, त्रिकोण QRB यामध्ये अँगल QBR इक्वल टू अँगल BRQ, बरोबर आहे ना? अँगल BRQ बरोबर किती असणार आहे? तर 35 अंशाचा. का तर हे दुसऱ्या विधानामध्ये सांगितले आपण, फ्रॉम 2 म्हणजे 2 वरून. कशावरून? 2 वरून. आता we know that in triangle QRB sum of measures of all angles of a triangle equal to 180 degree. So angle RQB plus angle QBR plus angle BRQ equal to 180. But here angle QBR and angle BRQ both are of 35 degree. Means so angle RQB plus 35 equal to 180 degree. हे दोन अंक कोण 35 चे लिहिलेले. हे कुठल्या विधानावरून? दुसऱ्या विधानामध्ये आपण आयसोसेलेस ट्रायंगल दाखवला होता त्याच्यावरून, बरोबर आहे. सो अँगल RQB प्लस 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल RQB इक्वल टू 180 मायनस 70. सो अँगल RQB इक्वल टू किती आलं? 110 डिग्री. कोण RQB किती आला? 110 अंशाचा. कोण RQB किती अंशाचा आला? 110 अंशाचा आला. चला आता अशा तरीकेनं प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 7 हा आपण बघणार आहोत. आता बाळा त्याची डायग्राम काढतो मी. माझ्याकडे उपलब्ध होतं सगळं, पण आपण तुम्हाला हे समजेल ते ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तुम्हाला काय दिलेली आहे? तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता ती ऍक्टिव्हिटी घेणं गरजेचं आहे.
क्वेश्चन नंबर जो आहे तो 7 आहे. मी जरा डायग्राम करतो बघा, उपलब्ध होती माझ्याकडे. बघा काय सांगितले. इन फिगर सर्कल्स विथ सेंटर्स x and y touch each other at point Z. A secant passing through Z intersect the circles at points A and B respectively. Prove that radius XA parallel radius Y. Radius XA parallel radius Y. Fill in the blanks and complete the proof. रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता पूर्ण करा. म्हणजे एक कृती दिलेली आहे तुम्हाला. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ही दोन्ही वर्तुळ म्हणजे एक्स आणि वाय केंद्र असलेली ही जी दोन वर्तुळ आहेत परस्परांना झेड बिंदूत बाहेरून स्पर्श करतात. झेड बिंदूतून जाणारी एक वृत्तछेदिका आहे ती दोन्ही वर्तुळांना अनुक्रमे ए आणि बी बिंदूत काय करते, छेदते. ए आणि बी बिंदूत छेदते. तर हे एक्सए त्रिज्या आणि वायबी ही त्रिज्या जी आहे ही दोन्ही त्रिज्या एकमेकांना समांतर आहेत हे आपल्याला दाखवावं, सिद्ध करायचं. आता बघा इथं सुरुवातीला त्यांनी कन्स्ट्रक्शन सांगितले. काय कन्स्ट्रक्शन सांगितलंय बघा. बरोबर आहे बघा. काय म्हणावं लागेल तर ड्रॉ सेगमेंट एक्स झेड, हा सेगमेंट एक्स झेड आणि सेगमेंट वाय झेड हे दोन्ही सेगमेंट काढायला सांगितले. एक्स झेड आणि वाय झेड हे सेगमेंट काढायला सांगितलेले. बरोबर आहे. आता खरं तर हा पॉइंट इथं यायला पाहिजे होता. काय करायचं ते ड्रॉ सेगमेंट एक्स झेड आणि सेगमेंट ड्रॉ सेगमेंट एक्स झेड आणि आता कुठला दुसरा लिहायचा आहे बघा. हा एक्स झेड जसा काढला तसाच काय करायला लागेल सेगमेंट वाय झेड. बरोबर आहे. म्हणजे रेख एक्स झेड व बरोबर आहे रेख कोणता वाय झेड काय केले काढले. रेख एक्स झेड व रेख वाय झेड काय केले काढले. आता सिद्ध झाली आपण इकडे मांडूया प्रूफ. फक्त रिकाम्या जागा भरायच्या द्वारा सिद्धता. बघा
theorem of touching circles, by theorem of touching circles, बरोबर आहे. पॉइंट्स एक्स, झेड आणि वाय आर कसे असणार आहेत? कसे असतील? कोलिनियर. कसे असणार आहेत हे? कोलिनियर. बरोबर आहे. स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार, स्पर्श वर्तुळे त्यांच्या प्रमेयानुसार बिंदू एक्स, झेड व वाय कसे आहेत? तर एक रेषीय आहे. एक रेषीय आहे. कसे असणार आहे ते? एक रेषीय आहे. बरोबर ना. एक्स, झेड आणि वाय हे तिन्ही बिंदू एक रेषीय असतात. आता अँगल एक्स झेड ए हा अँगल एक्स झेड ए आणि अँगल बी झेड वाय हे दोन्ही अँगल कसे आहेत बघा? व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे अँगल एक्स झेड ए कॉन्ग्रुएंट टू द अँगल बी झेड वाय. का? तर अपोजिट अँगल म्हणले पण ऍक्च्युअली तिथं काय पाहिजे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे कसले? विरुद्ध कोन. विरुद्ध कोन. आता मला समजून सांगितले बाळांनो, इथे एक ट्रायंगल तयार झाला. कुठला? तर ट्रायंगल एक्स ए झेड आपण लिहूया इथं. इन ट्रायंगल एक्स ए झेड या ट्रायंगल मध्ये दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट असणार आहेत, एक्स ए आणि एक्स झेड. का रे? बरोबर. रेड डाय ऑफ सेम सर्कल. रेड डाय ऑफ सेम सर्कल म्हणजे सेगमेंट. कुठला सेगमेंट? एक्स ए. रेख एक्स ए एकरूप असणार आहे. कुणाला? सेगमेंट रेख कोणता? रेषाखंड एक्स झेड ला. मला सारखंच कारण द्यायचंय. काय? रेड डाय ऑफ सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या काय घ्या? त्रिज्या. म्हणजे याचा अर्थ हा ट्रायंगल झाला आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण तयार झाला. कसा त्रिकोण तयार झाला? समद्विभुज. बरोबर ना. मग त्याचे हा जो अँगल आहे, अँगल एक्स ए झेड हा आणि अँगल एक्स झेड ए त्या दोघांची माप समान असणार आहे. म्हणून अँगल एक्स ए झेड इक्वल टू अँगल कुठला? अँगल एक्स झेड ए. बरोबर 8 डिग्री. का? कुठलं थेरम? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. ह्याला विधान क्रमांक 2 मानूया. हे विधान 1 आहे आपलं आणि ह्याला विधान काय मानूया? 2. कुठलं? तर आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. समद्विभुज त्रिकोण आणि त्या त्रिकोणाचं हे काय आहे? प्रमेय. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. बरोबर आहे. आता ज्या पद्धतीनं एक्स ए झेड हा त्रिकोण घेतला तसाच त्रिकोण बी वाय झेड हा सुद्धा घेऊ शकतो. हा एक ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल बी वाय झेड त्रिकोण बी वाय झेड मध्ये
इथंही दोन सेगमेंट क्वाड्रंट असणार आहेत. कोणता? YB आणि बरोबर आहे YB आणि YJ हे दोन्ही सेगमेंट क्वाड्रंट असणार. म्हणजे सेगमेंट रेख कोणता? YB कॉन्ग्रुएंट सेगमेंट रेख कोणता? YJ. का? रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बरोबर आहे. म्हणजे हा BYZ हा सुद्धा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. मग आयसोसेलेस ट्रायंगलच्या थिअरम नुसार हा जो अँगल आहे कुठला? BZY हा अँगल आणि अँगल YBZ हे दोन्ही अँगल जे हे क्वाड्रंट असणार आहे. कुठला? अँगल BYZ बरोबर अँगल कुठला? YBZ. पण बाळांनो XAZ आणि XZA याचं माप A डिग्री आणि XZA आणि BZY हे जे दोन्ही अँगल आहेत BZY हे दोन्ही अँगल XZA आणि BZY हे दोन्ही अँगल जे ते क्वाड्रंट आहेत. XZA चं माप A अंश मानले म्हणजे BZY चं माप सुद्धा इथं किती असणार आहे? A अंश असणार आहे. क्रमांक 3 देऊया आणि ह्याला काय म्हणता येईल? बरोबर आहे आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. समद्विभुज त्रिकोण प्रमेय हे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. आता बाळांनो इथं हे तीनही कोन म्हणजे दोन वर्टिकली अपोजिट अँगल बरोबर आहे. ह्या XZA चं माप A डिग्री, BZY चं माप A डिग्री हे दोन्ही अँगल आहेत ते एक मध्ये कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ 1, 2 आणि 3 या तीनही विधानावरून हा अँगल XAZ आणि अँगल YBZ हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत. कुठला? अँगल XAZ. बघा कसं येतंय ते. इथं BZY आणि XZA कॉन्ग्रुएंट आहे. इथं BZY आणि XZA कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे ह्याचा राईट आणि ह्याचा लेफ्टचा अँगल इक्वल आहे. म्हणजे ह्याचा राईटचा आणि ह्याचा लेफ्टचा हे दोन्ही अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. म्हणून काय म्हणता येईल? फ्रॉम 1, 2 and 3 1, 2 व 3 वरून काय म्हणता येईल? अँगल XAZ कॉन्ग्रुएंट टू द अँगल कुठला? YBZ. अँगल XAZ आणि YBZ. बघा हा अँगल आणि हा अँगल कोणत्या टाइपचे अँगल आहेत? बरोबर कुठल्या टाइपचे अँगल आहेत? अल्टरनेट. सो रेडियस म्हणजे त्रिज्या. कोणती त्रिज्या? XA पॅरलल. का? अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर सेगमेंट पॅरलल असणार आहेत. रेडियस त्रिज्या कोणती? YB. का? तर अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट म्हणजे व्युत्क्रम कोन आणि त्याची काय आहे ही कसोटी. व्युत्क्रम कोनाची कसोटी. अशा पद्धतीने तुम्ही ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकता. इथं पण अंडरलाईन करायला पाहिजे तुम्हाला. बरोबर. आणि हे सुद्धा तुमचं कारण आहे ते अंडरलाईन मध्ये येणार आहे. चालेल. आता बाळांनो हेच जर म्हणजे इथं जरा मी आता एक्स्ट्राचा क्वेश्चन घेणार आहे.
जास्तीचा प्रश्न येणार आहे एक्स्ट्राचा, हेच आहे बघा. पण आता ही डायग्राम थोडीशी बदलूया आपण. डायग्राम थोडीशी काय करूया, बदलूया. बरोबर आहे. मला वाटतंय हा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आपण आजच्यासाठी धन्यवाद. कारण का खूप मोठा व्हिडिओ नकोय, 4 उदाहरण आहेत. लिहा चांगली, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याची लिंक तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.